नमस्कार मित्रांनो, ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलवरून आता आपण वृषभ राशीचं फेब्रुवारी 2024चं भविष्य पाहणार आहोत. या महिन्यातील ग्रहांचे बदल लक्षात घेता या महिन्यात आपल्याला अ, रवी, शुक्र, शनी, राहू, नेपच्यून हे शुभ फल देणारे असून गुरु हर्षल हे अशुभ फल देणारे असणार आहेत. तसेच बघायचं झालं तर व्यवसाय व उद्योगाच्या दृष्टीने उद्योग धंद्याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागणार आहे. त्यात अनाठायी खर्च वाढण्याची शक्यता आहे. तसेच बघायचं झालं तर व्यापारातही नफ्याचे प्रमाण मध्यम असणार आहे. आणि नोकरीच्या दृष्टीने आपल्याला बदलीचा योग संभवतो. एखादी नवीन नोकरीच्या दृष्टीने आपण प्रयत्न करत असाल तर त्यात आपल्याला यश प्राप्ती मिळणे आहे. तसंच बघायचं झालं तर वृषभ राशीच्या लोकांनी फेब्रुवारी महिन्यात संतती असणाऱ्यांना हा महिना थोडासा त्रासाचा असणार आहे. आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यांच्या आरोग्याकडे त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या आणि त्यांच्यात मतभेद निर्माण होण्याचीही या महिन्यात शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांनी फेब्रुवारी महिन्यात अ, ग्रहसौख्याच्या दृष्टीने किंवा घरातील वातावरण बघायचं झालं तर लोकांमध्ये म्हणजे घरातील गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो गैरसमज टाळता येईल याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. तसंच बघायचं झालं तर वृषभ राशीच्या लोकांनी फेब्रुवारी महिन्यात 2024च्या फेब्रुवारी महिन्यात आर्थिक व जमीन व्यवहाराच्या दृष्टीने या महिन्यात आपल्याला मध्यम फलदायी असणार आहे. आपल्याला व्यापार म्हणजे जमीन किंवा आर्थिकदृष्ट्या बघायचं झालं तर आर्थिकदृष्ट्या आपल्याला वाहनांवर दुरुस्तीवर खर्च वाढण्याची शक्यता आहे. व्यापारातील मध्यम नफ्यामुळे आपल्याला आपलं आर्थिक गणित थोडंसं विस्कळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो त्याकडे नीट लक्ष दिलं तर आपल्याला त्यातून काहीतरी मार्ग निघू शकतो. वृषभ राशीच्या लोकांनी विद्यार्थी असणाऱ्यांसाठी अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. त्यामुळे आळस निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो आता आपण त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं आहे आणि आळस कमी करून अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीने या महिन्यात आपल्याला सुधारणा झालेली दिसून येणार आहे. असे वृषभ राशीचं फेब्रुवारी 2024चं भविष्य आपल्याला सांगितलं आहे. त्याकडे आपण लक्ष देऊ शकता. अधिक चॅनलला सबस्क्राईब करू शकता, व्हिडिओला लाईक करू शकता. अधिक माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण सांगू शकता. धन्यवाद.